अहो थांबा जरा, व्हिडिओला किती लोकं स्क्रोल करताय, पण एकदा हा व्हिडिओ बघून तर घ्या. जर तुमचा ढोकळा व्यवस्थित स्पॉन्जी होत नसेल, एकदम हलका-फुलका होत नसेल ना, तर हा व्हिडिओ नक्की बघा. यानंतर तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही. आणि या रेसिपीमध्ये मी तुम्हाला अजिबात मेजरमेंट कपाचा वापर करताना दिसणार नाही. अगदी घरगुती साहित्यामध्ये मी तुम्हाला ढोकळा बनवून दाखवणार आहे. तर बघा इथे मी एक मोठी वाटी घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी घेतलेली आहे. इथे तुम्ही कोणत्याही साइजची वाटी वापरू शकता. फक्त इथे एक छोटी आणि एक मोठ्या साइजची वाटी वापरायची आहे. तर बघा इथे वाटीचा माप घेतलाय मी आणि हलक्या हाताने बेसन भरून घेतलाय. आता सगळ्यात आधी आपल्याला बेसन चाळून घ्यायचंय, कारण याच्यामध्ये जे कुरड्या असतात त्याच्यामुळे आपला जो बेसन आहे तो एकदम फ्लफी होत नाही. त्यासाठी आपल्याला हे चाळून घ्यायचंय. त्यासाठी खाली बाउल ठेवायचंय, त्याच्यावर एक चाळणी ठेवलेली आहे आणि हे बेसन मी आता चाळून घेणार आहे. तर बघा इथे मी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते. जर तुमच्याकडे अशा पद्धतीने एक छोटी एक मोठी वाटी व्यवस्थित तुम्हाला माप घेता येत नसेल ना, ज्या वाटीने तुम्ही एक छोटी वाटी घ्या, त्याच वाटीने तुम्ही 3 वाटी इतकं बेसन मोजून घ्या. 3 वाटी घातलं काय आणि अशा पद्धतीने एक छोटी एक मोठी वाटी घेतली काय, दोन्ही सारखंच होतं. तर तुम्ही 3 वाटी बेसन वापरला तरी चालेल. इथे मी तुम्हाला छोट्या वाटीचं माप सांगितलेलं आहे आणि इथे आपला पीठ सुद्धा चाळून झालाय. लगेच दुसरा बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मोठी जी वाटी आहे ना, त्या वाटीने 1 वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे. 2.5 चमचा साखर ॲड करून घ्यायची आहे. बघा इथे मी चमच्याचं माप घेतलेलं, जे पोहे खातो की नाही आपण घरामध्ये, कोणताही चमचा घ्या, तुमच्या घरात जो अवेलेबल आहे तो घ्या. त्याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे. त्याच चमच्याने मोजून ॲड करायचं आहे. 1 चमचा सायट्रिक ॲसिड ॲड करायचं आहे त्या चमच्याने. इथे सायट्रिक ॲसिड म्हणतात किंवा निंबूचं सत म्हणतात किंवा निंबूचं फूल, तो ॲड केलेला आहे. त्यानंतर एक मोठा चमचा, सगळ्यांच्या घरात असतो तो चमचा, त्या चमच्याने इथे मी 1 चमचा इतकं तेल ॲड केलेलं आहे आणि जर छोटा चमचा म्हटलं त्या चमच्याने जवळपास 3 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे. हे सगळं व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याच्यातली साखर, निंबू सत पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत याला ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे पाण्यामध्ये पूर्ण साखर विरघळलेली आहे आणि जे आपण तेल ॲड केलेलं तो सुद्धा पाण्यात छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता या स्टेजवर ना तो बेसन जो आपण चाळून ठेवलाय तो ॲड करून घ्यायचा आहे. कंटिन्युअसली एकाच डायरेक्शनमध्ये याला फेटून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने छान फेटायचं आहे. पाणी एकाच वेळेला भरपूर ॲड करायचं नाही. जर कमी वाटलं पाणी तर आपण नंतर ॲड करू शकतो. पण आधी जास्त पाणी ॲड करायचं नाही. तर इथे बघा मी व्यवस्थित याला सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मला थोडंसं घट्ट वाटत होतं बॅटर. त्यासाठी ते मी बघा ज्या चमच्याने बाकीचे इन्ग्रीडियंट्स मोजून घेतले, त्या चमच्याने इथे मी 3 चमचा इतकं परत पाणी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित हा बॅटर परत फेटून घेतलेला आहे. बॅटर इथे तयार झालेला आहे. बॅटर पूर्ण आपल्याला फेटून घ्यायला 5-6 मिनिटं लागतात. एकदम स्मूथ बॅटर होईपर्यंत फेटायचं आहे. त्यानंतर बघा इथे स्टीम होण्यासाठी पाणी ठेवलंय. पाण्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि झाकण लावून 10 मिनिटासाठी आपल्याला स्टीम होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे एक ट्रे तयार करून घेऊया. माझ्याकडे असा एक ट्रे आहे, केकचा आहे हा ट्रे. त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल लावून व्यवस्थित पूर्ण साईडने आपल्याला तेल लावून घ्यायचं, ग्रीस करून घ्यायचं आहे. ब्रशने करा किंवा हाताने लावून घ्या व्यवस्थित, सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल लावायचं आहे. तेल लावून इथे मी हा ट्रे तयार करून घेतलाय. तुम्ही ट्रेमध्ये सेट करू शकता किंवा एखादी मोठी प्लेट असेल ना, खोल प्लेट पाहिजे तशी प्लेट असेल तर त्याच्यात करून घ्या. तर ट्रे तयार करून घेतलाय. आता लगेच याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा ॲड करायचे. तर बघा ज्या चमच्याने मी बाकीचे साहित्य मोजले त्या चमच्याने अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा ॲड करायचे. त्यानंतर अर्धा चमचा इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि परत एकदा आपल्याला 1-2 मिनिटापर्यंत, जोपर्यंत बॅटर पूर्णपणे फ्लफी होत नाही तोपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त मिक्स केलेलं नाही, फक्त 2 मिनिटापर्यंत आपल्याला मिक्स करायचं, ओव्हर मिक्स करायचं नाही. मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपल्याला जे ट्रे आपण इथे तयार करून ठेवलेला आहे, तेल लावून ग्रीस करून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हा बॅटर ॲड करून घ्यायचा आहे पूर्ण आणि लगेच हा ट्रे आपल्याला आता स्टीम होण्यासाठी ठेवून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी थोडंसं इव्हनमध्ये याला स्प्रेड करून घेतलं, टॅप करून घेतलेलं आहे. बघा इथे छान स्टीम आलेली आहे, पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली. इथे मी 5 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे कढईमध्ये. त्यानंतर स्टँड ठेवलं, 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेला आहे. आता तो जो ट्रे आहे ठेवून घ्यायचा आहे, झाकण लावायचं आहे. 25 मिनिटासाठी याला शिजवून घ्यायचं आहे. 20 मिनिटानंतर तुम्ही एकदा चेक करून बघू शकता. तर बघा इथे जवळपास 20 मिनिटं झालेली, 20-22 मिनिटं झाले आहेत आणि आता आपण चेक करून घेऊया. एक टूथपिक घ्यायची, टोचून बघायचं, क्लीन निघाली की समजायचं आपला जो ढोकळा आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे. तर बघा टूथपिक पूर्ण क्लीन निघाली आहे. गॅस बंद करून घेतलाय. आता ढोकळ्याचा जो ट्रे आहे तो काढून ठेवूया बाजूला. पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे, त्यानंतरच याला डिमोल्ड करायचं आहे. तर बघा थोडंसं थंड झालाय, पूर्ण कॉर्नर सोडलेला आहे ढोकळा आपला. तर चाकूने मी थोडंसं याला काढून घेणार आहे. अशा पद्धतीनं जे त्याचे हे कॉर्नर आहे ना ते आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित निघेल, तुटणार नाही. तर ढोकळा मी थोडंसं कॉर्नरनी काढून बाजूला ठेवलाय. थोडंसं गरम होतं, थंड होण्यासाठी ठेवलाय.
पॅनमध्ये इकडे तडका बनवायचा आहे. तर इथे मी एक पॅन घेतला आहे. 1.5 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे. 1 चमचा मोहरी ॲड करायची आहे. 3 हिरवी मिरची अशी लांब चिरून ॲड करायची आहे. जोपर्यंत मोहरी, मिरची छान भाजली जात नाही, तडतडत नाही मोहरी, तोपर्यंत यांना भाजून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये 20-25 इतके कढीपत्त्याचे पानं ॲड करायचे आहेत. तडका छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि जोपर्यंत छान उकळी येत नाही तोपर्यंत या पाण्याला उकळवून घ्यायचं आहे. तर बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे. खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही, फक्त अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड करायचं किंवा वाटीने एखादी वाटी पाणी ॲड करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकी साखर ॲड करायची आहे आणि पाव चमचा इतकं मीठ ॲड करून घ्यायचं आहे. हे सगळं आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. पाण्याला परत एकदा छान उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं. इथे आपला तडका रेडी झाला आहे. तर बघा तडका रेडी झाला आहे आणि इथे आपला जो ढोकळा आहे तो पण पूर्णपणे थंड झालेला आहे. आता डिमोल्ड करून घेतला मी एका प्लेटमध्ये. आता पलटवून घेऊया आपण छान. वरच्या बाजूने असं ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे कट लावून घ्यायचे बघा. एकदम मोठ्या साईजमध्ये पण कट लावायचे नाही. छान छोट्या साईजमध्ये कट लावून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता मी खूप जास्त मोठे बनवलेले नाहीयेत. छान छोटे साईजमध्ये इथे कट करून घेतले आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती स्पॉन्जी, किती जाळीदार, किती हलका-फुलका बनवून तयार झालेला आहे. कट लावून घेतल्यानंतर थोडंसं बाजूला सरकवून घ्यायचं म्हणजे पाणी जो आपण तडक्याचा पाणी ॲड करणार ना, तो व्यवस्थित सगळ्या ढोकळ्यात जाईल. अशा पद्धतीने थोडंसं इथे मी सरकवून घेतलंय. त्यानंतर वरून आपण तडक्याचं पूर्ण पाणी ॲड करून घेऊया. बघा इथे छान पूर्ण पाणी ॲड केलेलं आहे. त्यावरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निश करायची आहे. वरून थोडंसं किसून घेतलेलं ओलं खोबरं गार्निश करून घ्यायचं आहे आणि इथे आपला मस्त असा सॉफ्ट खमण ढोकळा बनून तयार झालेला आहे. एक पीस मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे. जो आपण बनवलेला पाणी आहे ना तडक्याचा, तो ॲड केल्यानंतर किती सॉफ्ट असा ढोकळा बनून तयार होतो ते तुम्हाला दाखवणार आहे मी. खायला तर अप्रतिम टेस्ट आहे आणि परफेक्ट मेजरमेंट आहे. जर तुमच्याकडे मेजरमेंट कप नसतील ना, तुम्ही अशा पद्धतीने एका वाटीचा माप घ्या आणि व्यवस्थित माप घेऊन सगळं चम्मच, वाटी व्यवस्थित एकाच साईजचा घ्या आणि त्यानंतर ढोकळा बनवायला घ्या. एकदम परफेक्ट ढोकळा बनवून इथे तयार होणार आहे. अजिबात तुमची रेसिपी बिघडणार नाही. जर तुम्हाला कळालं असेल, परत एकदा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर बनवायला घ्या. खरं सांगते परफेक्ट ढोकळा बनेल. तर इथे मी सर्व्ह करून घेतलेला आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला की नाही तेही सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायच्या आहेत कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.